आजच्या या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यानिमित्त जमलेले सर्व वेगवेगळ्या संस्थेचे प्रतिनिधी आणि व्यासपीठावर बसलेले सर्व सन्माननीय पाहुणे, प्रवचन सांगू का गोष्ट सांगू? गोष्ट. कारण आजकाल बाहेर गेलं की प्रवचन ऐकायला मिळतं आणि त्यामागे तात्पर्य असतं की ते प्रवचनातून सांगितलं जातच असं नाही. छोटीशी गोष्ट सांगतो आणि माझं मनोगत मी संपवतो. फार पूर्वी गुरुकुलामध्ये गुरु आणि शिष्य आपलं शिष्य जे आहे गुरुकुलामध्ये शिक्षण घेत असतात. त्यामध्ये दोन शिष्य होते. एक अतिशय सकारात्मक विचाराचा होता, त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये जीवनात सर्व काही शक्य आहे असं वाटायचं. आणि दुसरा जो शिष्य होता त्यालाही तेच शिक्षण मिळायचं, त्याच गुरुकुलामध्ये तो राहायचा, पण त्याला असं वाटायचं की सर्व चांगलं ऐकायला चांगलं वाटतं, पण आयुष्यामध्ये वास्तविकतेमध्ये उतरेल की नाही शंका फार घ्यायचा. तर असाच एक दिवस गुरुजी आणि हे दोन शिष्य रस्त्याने चालले होते. खेडेगावचा रस्ता होता, त्याचा रस्ता होता. रस्त्याने जात असताना एक छोटंसं गुलाबाचं रोपटं त्या मुलाला दिसलं. त्यांनी पटकन विचारलं, गुरुजी हे छोटंसं रोपटं आहे, हे मोठं होईल का? या कळीचं फुलात रूपांतर होईल का? हे जगाला सुगंध देऊ शकेल का? गुरुजींनी सगळे प्रश्न ऐकून घेतले आणि म्हटले, बाळा सर्व काही शक्य आहे. तू म्हणतो ना या रोपट्याचं मोठं झाड होईल, या कळीचं फूल होईल, हे जगाला सुगंध देईल, कारण त्यासाठीच त्यांनी जन्म घेतला. आता हा नकारात्मक विचाराचा मुलगा, त्यांनी तो जवळ गेला आणि मुला सगळं ते रोपटे उपटलं आणि फेकून दिलं आणि जोरात हसायला लागला. आता कसं रोपट्याचं झाड होणार, कळीचं फूल होणार, कसं जगाला सुगंध देणार? तेव्हा गुरुजी निरुत्तर झाले. काही वेळेस होतं, पण ते थांबले. ते म्हणजे ठीक आहे, माझ्या अनुभवावर पूर्ण विश्वास आहे की हे रोपटं एक दिवस मोठं होईल. आणि ते लोक निघून गेले, काही बोलले नाही. एक महिन्याभराने त्याच रस्त्याने परत ते लोक गुरु शिष्य आंघोळीला चालले होते नदीवर. तेव्हा बाजूला बघितलं तर ते रोपटं मोठ्या झाडामध्ये रूपांतर झालं होतं. ती कळी जी होती फुललेली होती, सुंदर फुलं आलेली होती आणि आजूबाजूला सुंदर सुगंध देत होती. आता हा मुलगा आपल्या रुंदीत चाललेला, गुरुजीने सांगितलं, बाळा इकडे ते काय दिसतंय? तो म्हणतो, सर गुरुजी हे तर तेच रोपटं आहे, मी फेकून दिलं होतं, ते कसं मोठं झालं? गुरुजींनी सांगितलं की बाळा, एका नैसर्गिक रोपट्याला त्याच्या वाढीसाठी, त्याच्या विकासासाठी कशाची गरज असते? माती, पाणी, कुंपण आणि सूर्यप्रकाश. तू निरीक्षण केलं नाही, पण तू जे करत होता तसं मी निरीक्षण करत होतो. तू ते रोपटं उपटलं आणि कचऱ्याच्या इकडे फेकून दिलं, जिथे चिखल, माती आणि कचरा होता. त्यामुळे त्याला माती मिळाली, खत मिळालं, आजूबाजूला काटे होते, त्यामुळे जनावरांनी त्याला खाल्लं नाही, त्याला संरक्षण